माझ्या लाडक्या बाळांनो, मी अनु, तुमची गोष्ट आई. आजची गोष्ट थोडीशी वेगळी आहे. कारण आज आपल्या गोष्टीत आहेत 3 खास मित्र आणि गंमत म्हणजे हे तिन्ही मित्र रोज आपल्या आजूबाजूला असतात. ओळखलत का? थांबा, थांबा. केशरी, पांढरा आणि हिरवा म्हणजेच ऑरेंज, व्हाईट आणि ग्रीन. आपल्या तिरंग्याचे 3 सुंदर रंग. तुम्हाला माहिती आहे ना आपला तिरंगा म्हणजे आपल्या फ्लॅगमध्ये कोणते-कोणते 3 रंग असतात? येस, ऑरेंज, व्हाईट एंड ग्रीन. ओके. पण हे 3 रंग मित्र कसे झाले? चला तर मग ऐकूया त्यांची मजेदार गोष्ट. एकदा एका सुंदर गावात केशरी, पांढरा आणि हिरवा म्हणजेच ऑरेंज, व्हाईट आणि ग्रीन हे 3 जिवलग मित्र राहत होते. तिघेही नेहमी एकत्र खेळायचे. पण तिघांचाही स्वभाव अगदी वेगळा होता. ऑरेंज खूप धाडसी होता. तो नेहमी म्हणायचा, "घाबरायचं नाही. अडचण आली तरी धैर्याने तिचा सामना करायचा." व्हाईट कलर खूप शांत होता. तो म्हणायचा, "राग आला तरी आधी शांत व्हायचं आणि मग विचार करून बोलायचं." आणि हिरवा, ग्रीन कलर. अरे, हिरवा तर निसर्गाचा मोठा मित्र. झाडं, फुलं, पक्षी, नदी सगळ्यांची काळजी घ्यायचा. तो म्हणायचा, आपली पृथ्वी सुंदर ठेवायची असेल तर झाडं लावायची, पाणी वाचवायचं आणि निसर्गाची काळजी घ्यायची. तिघेही आपापल्या गुणांवर खूप खुश होते. एक दिवस तिघांमध्ये छोटासा वाद झाला, म्हणजे भांडण झालं. ऑरेंज म्हणाला, "माझा रंग सगळ्यात महत्वाचा." व्हाईट म्हणाला, "नाही, माझा रंग सगळ्यात महत्वाचा." हिरवा म्हणाला, "तुम्ही दोघेही चुकीचे आहात. माझ्याशिवाय तिरंगा पूर्णच होणार नाही." तिघेही रुसले आणि मग ते वेगवेगळ्या दिशेने निघून गेले. दुसऱ्या दिवशी गावात 15 ऑगस्टचा कार्यक्रम होता. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. मुलं नवीन कपडे घालून आली होती. शाळा फुलांनी सजली होती आणि सगळे तिरंगा फडकवण्यासाठी तयार होते. पण तिरंगा तयार करणाऱ्या काकांना एक मोठी अडचण आली. ऑरेंज कलर नव्हता. ऑरेंज कलर हा केशरी. "माझ्याशिवाय तिरंगा पूर्ण होऊ शकतो का?" "नाही." मग पांढरा रंग म्हणाला, "माझ्याशिवायही तिरंगा पूर्ण होणार नाही." अरे, हिरवा सुद्धा आला आणि "माझ्याशिवाय सुद्धा नाही." तिघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि अचानक त्यांना एक गोष्ट समजली. तिरंगा सुंदर दिसतो तो तिघेही एकत्र असतात म्हणून. केशरीने हसून हात पुढे केला. ऑरेंज कलरने, "मित्रांनो, आपण वेगळे असलो तरी आपलं काम एकच आहे." पांढऱ्याने त्याचा हात धरला. "हो, शांतता आणि एकता जपणं." हिरवानेही हात पुढे केला. "आणि आपल्या देशाची, आपल्या निसर्गाची काळजी घेणं." तिघांनी हातात हात घेतले आणि पुन्हा एकत्र आले. काही वेळातच सुंदर तिरंगा तयार झाला. शाळेच्या मैदानात सगळे जमले. तिरंगा आकाशात डौलाने फडकू लागला. मुलांनी टाळ्या वाजवल्या आणि तिन्ही मित्र आनंदाने एकमेकांकडे पाहत होते. ऑरेंज म्हणाला, "मला आज कळलं, एकट्याने मोठं होण्यापेक्षा सगळ्यांसोबत मिळून पुढे जाणं जास्त सुंदर आहे." पांढरा रंग म्हणाला, "आणि भांडण झालं तरी शांतपणे बोलून ते सोडवता येतं." हिरवा हसत म्हणाला, "हो, हो. आणि आपल्या देशावर प्रेम करायचं म्हणजे फक्त 15 ऑगस्टला तिरंग फडकवायचा नाही, तर रोज देशासाठी एक चांगलं काम करायचं." तिघेही एकत्र म्हणाले, "एकता, शांतता आणि धैर्य यांनीच आपला भारत सुंदर होतो." माझ्या लाडक्या बाळांनो, आपल्या तिरंगाचे हे 3 रंग आपल्याला किती सुंदर गोष्टी शिकवतात ना? केशरी,
ऑरेंज कलर धैर्य आणि त्याग, पांढरा रंग शांतता आणि सत्य, हिरवा रंग निसर्ग आणि समृद्धी. आणि या तिन्ही रंगांप्रमाणे आपणही एकमेकांसोबत प्रेमाने आणि एकतेने राहूया. कारण आपण सगळे मिळूनच तर भारत आहोत. मला सांगा, तुम्हाला तिरंग्यातला कोणता रंग आवडतो? प्रत्येक रंगाची एक वेगवेगळी खासियत आहे आणि या गोष्टीतून तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद. भारत माता की जय.